पाथर्डीत मध्यरात्री गावठी कट्ट्याच्या धाकावर दरोडा, दुचाकी व रोख रक्कम लुटणारे तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. अटक आरोपींपैकी दोघे अल्पवयीन, 2 संशयित फरार. गावठी कट्टा, जिवंत काडतुसे आणि चोरीच्या दुचाकी जप्त. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात कॉमन न्यूज. पाथर्डी शहरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारात गावठी कट्ट्याचा धाक दाखवत एका व्यावसायिकाला मारहाण करून त्यांची दुचाकी आणि रोख रक्कम लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली असून त्यातील दोघे अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. पाथर्डी शहरातील माणिकदोंडी चौक परिसरात 22 फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली. अमीर हबीब शेख हे फ्लेक्स व्यावसायिक रात्री बॅनर लावण्यासाठी बाहेर पडले असता त्यांच्या दुचाकीजवळ 5 जण संशयास्पद हालचाली करताना दिसते. विचारणा करताच आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी एका आरोपीने कमरेला लावलेला गावठी कट्टा काढून त्यांच्या डोक्याला लावला आणि गोळी घालण्याची धमकी दिली. भीतीपोटी शेख खाली बसल्यानंतर आरोपींनी त्यांच्या खिशातील 650 रुपये हिसकावून घेतले आणि दुचाकी पळवून नेली. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे अनिकेत शामवेल शिंदे राहणार देहुरोड, पुणे यांच्यासह 2 अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून एक गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे आणि 2 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटारसायकल ही चोरीची असल्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी अधिक माहिती दिली. फायदा घेऊन मोटारसायकलवर पळून गेले. तर अशा प्रकारे पोलिसांनी तात्काळ सतर्कता दाखवून आरोपींना नाकेबंदी करून जागीच पकडल्यामुळे सर्व शहरामध्ये पोलिसांचे कौतुक होत आहे. धन्यवाद. जे आरोपी अटक केले यांच्याकडून काही गुन्हे याच्यामध्ये यांच्याकडे रिव्हॉल्वर होता, यांना कोणाचं संपवण्याचं बरोबर आहे. एक नगरमधील व्यापारी आहे. चौकशीमध्ये निष्पन्न होते की नगरमधील एक व्यापारी आहे. तर त्याच्याकडे तो रोज 5 ते 6 लाख रुपये घेऊन जात असतो. त्याला लुटण्याचा त्यांचा एक प्रयत्न होता, असं एक चौकशीत निष्पन्न होत आहे. तसेच एक अज्ञात व्यक्तीचं अजून त्यांनी नाव सांगितलं नाही, पण मर्डर करण्याचं त्यांचं म्हणजे गोळीने खून करण्याचा त्यांचा हेतू आहे असं एक दिसून येत आहे. त्यात अजून सखोल चौकशी करणं बाकी आहे. धन्यवाद. पोलिसांनी वेळीच कारवाई केली, पण शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण गरजेचे आहे. पाथर्डीत वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे आरोपी गजाआड झाले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. कॅमेरामनसह प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज, पाथर्डी.